निघालेले आहेत. चला तर आम्ही आता निघालेले आहेत कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. ही बारकी आमची टमटम गाडी वगैरे निघालेली आता इकडून. इथे इथे समोर सावली पडली व त्याच्या खाली. आम्ही चढूया ना, भेटूया आता. निघाले आम्ही आता. थोडीच घेतलीस ना, 75-80 किलोमीटर. कपडे खराब होणार वरती जायचं. निघतो आम्ही. तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो पुढे काय होणार आहे. चलो एकदम. आम्ही आता घाटावर आहेत. आम्ही सर्व लोक घाबरलेले आहेत कारण एका साईडला पाऊस लागलेला दिसतो आम्हाला आणि एका साईडला पूर्ण आम्ही घाबरलेले आहे. या साईडला बघा, आता आपण ह्याला गेलो होतो पाऊस दिसतो ना इकडे. या साईडला पाऊस लागलेला आहे आणि गोल्या वगैरे घाबरलेले इकडे, रडायला लागलेले इकडे बघा. काय गाईज आम्ही आता जेवायला उतरलेले आहे तिकडे. उतर गाईज. कधीपासून आम्ही हॉटेल शोधत होते तर इकडे कोल्हापूरमध्ये एक असं हॉटेल नाही की ती ओपन आहे. ज्या हॉटेलमध्ये जाऊ तिकडे बंद 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 बंद. 10-15 हॉटेल बघितले, पूर्ण बंद होते. आता इथे उतरलेले आम्ही एका ठिकाणी. तिकडे आता ओपन आहे तर आता बघू आतमध्ये जाऊन. भूक पण लागले, सर्व गेले तर आतमध्ये. आता मी पण चाललो. तुला यायचंय? येतो. कार मध्ये बसून बसून कंटाळा आला. चला आता जाऊया, बघू काय आहे जेवायला वगैरे. तर जीव पटापटा निघूया कारण आता काहीतरी 20-15 किलोमीटर आहे. बघूया, जाऊया. तर आम्ही आता आलेले आहेत पश्चिम गार्डन मध्ये जेवायला. आता ऑर्डर करणार आहे. हाय, बघू आता काय आहे इकडे. आम्ही जेऊया जायचंय बघा. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे तिकडे. आज मंगळवार आहे म्हणून व्हेज मागवलेलं आहे आम्ही. सर्व जेवायला लागलेत. आता जेवण लगेच निघणार आहेत आम्ही. जेवूया आणि निघूया. चला तर गाईज आता आम्ही निघालेले आहेत जेवून. गरम सुद्धा करते इकडे खूप कोल्हापूरला. तर आता निघतो आम्ही इथून. 15-20 मिनिटाचं अजून ट्रॅव्हलिंग आहे. नंतर त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहे. हा बघा यश व्हिडिओ कॉलवर. काय रे भाऊ? मामा फास्ट करा ना. राम राम. कोल्हापूरकडे जाते, कोल्हापूरकडं. टाइम अजून अर्धा तास लागेल भाऊ. हा तर चला काहीच आता भेटूया पुढे. खूप गरम करते. भेटूया डायरेक्ट आता मंदिरात भेटूया. इथे द्राक्ष पण असतात. चला तर काहीच आम्ही फायनली पोहोचलेले आहेत महालक्ष्मीला. आता एंट्री गेटवर आम्ही पोहोचलेले आहेत इकडे. हे का हा एंट्री गेट आहे इथे. कोल्हापूरची महालक्ष्मी फायनली पोहोचले आम्ही इथे. आता आम्ही एंट्री करू आतमध्ये, तुम्हाला दाखवतो पुढे.
मस्त. इकडे बघा, इकडे सामान वगैरे आहे इकडे या साईडला. पूर्ण गर्दी आहे इकडे. गाईस तर चला, हे बघा समोर मंदिर आहे इथे. हे बघा समोर मंदिर आहे. चला आता आम्ही आता निघतो दर्शनाला. आता बघू काय किती टाइम लागतो इकडे. फटाफट दर्शन घेऊन आता आम्ही निघणार फटाफट, कारण जायचं आहे परत वैभववाडीला चालत चालत. तर चलो फटाफट निकलते हैं. तुम्हाला आम्ही छान छान मंदिर दाखवणार आहोत. काही काही इकडे भेटते, तुम्ही लगेच या आणि दर्शनाला. आणि जांभळं पण भरपूर झालेले आहेत तिकडे. हे बघा मंदिर. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इथे गर्दी सुद्धा जास्त आहे. बघा इथे भरपूर गर्दी आहे इथे या साईडला. आम्ही आता थाली वगैरे घेणार आहेत आणि निघू आता. हार आणि नारळ घ्यायला लागलेत आम्ही आता. चला आता आम्ही आता निघतो काय मध्ये. जायचं हे बघा, पटापट 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 निघाले आहेत, धावतात आहेत दर्शनाला. गाईस सर आता आमची चेकिंग वगैरे होणार आहे आणि आम्ही डायरेक्ट जाणार आतमध्ये. चला भेटूया डायरेक्ट आतमध्ये. वीडियो का अवस्था क्या है? तर गाईस आपलं दर्शन वगैरे आता झालेलं आहे. मंदिरात फोटो वगैरे काढायला काही दिलं नाही. माझ्यानी जेवढं झालंय तेवढं मी कॅप्चर केलंय मोबाईलमध्ये, तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही मंदिर बघतोय, आजूबाजूचा परिसर बघतोय, तुम्हाला दाखवतो कसा आहे ते. तर आता हे बघा इथे सिंहासनी मूर्तीचे हे आहे. इकडे तुळजाभवानी आईचं मंदिर आहे. इकडे आहे तुळजाभवानी आईचं मंदिर आहे. आणि आता ह्या साईडला सिद्धिविनायक आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे.
माझा गणपती बाप्पा आहे हा लाडूका. आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आमच्या गणपती गाईज चला आपलं दर्शन झालेलं आता निघतो डायरेक्ट घरी. आणि खूप टाइम झाला आता जायचं डायरेक्ट वैभववाडीला, म्हणून आम्ही आता निघणार आहे लगेच. दर्शन वगैरे घेऊन आता बघूया, प्रसाद वगैरे घेतो निघतो डायरेक्ट. बघा अशा सूर्य कशा मूर्त्या आहेत. जर तुम्हाला लागल्या घरी तर नक्की घ्या, कारण हे बघा इथे 3 नंबर गेटच्या समोरच आहे दुकान. अशा सूर्य कशा मूर्त्या आहेत. नक्की या, विजिट करा दुकानात. खूप छान अशा मूर्त्या आहेत. डेकोरेशनसाठी घरामध्ये ज्या मूर्त्या वगैरे लागतात त्या इथे उपलब्ध आहेत. तुम्ही नक्की या. हॅलो. तर चला काय आता निघतो घरी. झाला प्रसाद वगैरे घेऊन झाला, दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता निघतो, कारण की अंधार होत आहे आता, म्हणून डायरेक्ट आता निघणार आहे घरी. खूप टाइम सुद्धा झालेला आहे. आता डायरेक्ट आम्हाला जायचं गोव्याला उद्या. तर आता लवकर पोहोचायचं आहे घरी. वडावट दर्शन केलं आणि निघाले. तर चला व्हिडिओ नंतर. चला काय तर आता निघतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला निघूया आता. बाय बाय.